अखेर तुरीचे बाजारभाव 8,700 रुपये पार. एप्रिल महिन्यातच तुरीचे दर पार करणारा 9,000 रुपयांचा टप्पा. सध्या तुरीची हमी भावानं खरेदी ही त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. यासाठी नोंदणी देखील सुरू झाली आणि या तुरीला त्या ठिकाणी सरकारनं 8,000 रुपये एवढा हमी भाव त्या ठिकाणी आता दिलेला आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये जालना असेल, अकोला, हिंगणघाट, लातूर असेल, औरद, शहाजनी असेल यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीनं हमी भावाचा टप्पा हा कधीच पार केलाय. सध्या जर का आपण तुरीला बाजारभाव जर पाहिले तर 7,500 ते 8,200 रुपयाच्या दरम्यान तुरीला सरासरी बाजारभाव मिळतोय. मागच्या वर्षी जो काय तुरीचा साठा आहे तो त्या ठिकाणी आता संपलाय आणि या वर्षी देखील तुरीचं उत्पादन राज्यामध्ये कमी झालंय आणि यामुळं त्या ठिकाणी तुरीची आयात करावी लागत आहे. तुरीला देशांतर्गत मागणी देखील वाढली आहे. शिवाय तूर खाणारा भारत हा एकमेव देश असल्यानं भारतामध्ये तुरीची मागणी ही त्या ठिकाणी कायम असते. नेमकी तुरीची आयात किती होणार आहे, बाजारभाव तुरीला 9,000 रुपये त्या ठिकाणी खरंच पार होणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, तुरीचे जे बाजारभाव आहे ते तुरीची मागणी असेल, तुरीचा पुरवठा, याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीला काय बाजारभाव आहेत, याशिवाय देशामध्ये तुरीची आयात किती होते आणि तूर डाळीला मागणी किती आहे, या सर्व गोष्टींवरती तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी ठरत असतात. सध्या जर का आपण राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्या जर पाहिल्या तर त्यामध्ये जालना असेल, अकोला असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, याशिवाय चिखलीसारखी बाजार समिती असेल, लातूरसारखी असेल, निलंगा असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला जवळपास त्या ठिकाणी 7,200 ते 8,500 रुपयापर्यंत तुरीला हा बाजारभाव मिळतोय. तुरीची हमी भावानं खरेदी करण्याची जी काही नोंदणीची प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळं शेतकरी ही नोंदणी करताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. तुरीचा जो काय हंगाम आहे तो जवळपास जानेवारी ते मेपर्यंत हा त्या ठिकाणी चालू असतो. यावर्षी तुरीला केंद्र सरकारनं 8,000 रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव दिला आहे आणि म्हणूनच जे काही शेतकरी आहेत ते आता हमी भावानं तूर विक्रीसाठी अतिशय आतुर त्या ठिकाणी झालेले आहेत. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर भारताची जी काय गरज आहे तर भारताला जवळपास 28 ते 35 लाख टन एवढी तुरीची दरवर्षी त्या ठिकाणी गरज असते आणि यापैकी जवळपास आपण जर का पाहिलं तर 10 ते 12 लाख टन एवढी जी काय तूर आहे ती आपण त्या ठिकाणी आयात करतो. मग भारत हा म्यानमार असेल किंवा टांझानिया असेल किंवा दक्षिण आफ्रिका असेल यासारख्या देशांमधून तुरीची जी काय आयात आहे ती भारतामध्ये त्या ठिकाणी करत असतो. शिवाय भारत हा तूर खाणारा हा एकमेव देश असल्यानं तूर डाळीला त्या ठिकाणी भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. जे हॉटेल व्यावसायिक आहे किंवा घरगुती वापरामध्ये जी काही तुरीची खाद्यपदार्थांमध्ये जी समाविष्टता आहे यामुळे तुरीला भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याचमुळं तुरीची जी काय मागणी आहे ती टिकून असतं. शिवाय दुसरीकडे आपण जर का बघितलं तर व्यापारी देखील खुल्या बाजारामध्ये तुरीची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कमी बाजारभावाने खरेदी करून ठेवत आहे. कारण की ज्यावेळेस हमी भावानं खरेदी सुरू होईल त्यावेळेस हेच जे काही व्यापारी आहे ते 8,000 रुपयांनी तूर ही हमी भावानं त्या ठिकाणी विकतील आणि म्हणूनच जो काही शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाने सुद्धा त्या ठिकाणी तुरीची जी विक्री आहे ती हमी भावानं जर का केली तर शेतकऱ्यांना चांगले पैसे हे त्या ठिकाणी मिळतील. तरीसुद्धा हिंगणघाट सारख्या बाजार समितीमध्ये, अकोला, जालना असेल यासारख्या बाजार समित्यांमध्ये 8,700, 8,400 तसंच 8,500 रुपयांच्या आसपास तुरीला हा त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची तूर जर का तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी आणणार जर असाल तर तुरीचे रोजचे बाजारभाव पाहून तूर विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचं ठरू शकतं.